नमस्कार मित्रांनो, आज आपण एक विशेष फळाबद्दल खूप महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. जे फळ तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघत आहात, याला उंबर किंवा औदुंबर या नावाने ओळखले जाते. हे फळ तुम्हाला शेतामध्ये किंवा मंदिराच्या परिसरात सहज बघायला मिळेल. याचे झाडही तुम्ही पाहिले असेल. याला सहज कोणीही ओळखू शकतं. मित्रांनो, हिंदीमध्ये याला गुलर असे म्हणतात. या फळाबद्दल बहुतेक लोकांना काहीच माहिती नसते, परंतु हे फळ आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. आयुर्वेदामध्ये या फळाला एक विशेष स्थान प्राप्त झाले आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल किंवा आमच्या फेसबुक पेजवरती नवीन असाल तर फॉलो आणि लाईक नक्की करा. मित्रांनो, उंबराच्या फळासोबतच त्याच्या पानात, सालीत आणि चिकात अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळं याचे अनेक फायदे आहेत. मित्रांनो, नंबर 1 म्हणजे शरीरावरील सूज कमी करायची असेल तर उंबर हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यासाठी तुम्हाला अल्प प्रमाणात उंबराचा चीक घेऊन त्यात थोडी साखर आणि दूध मिक्स करायचं आहे आणि जिथं तुम्हाला सूज आली आहे त्या ठिकाणी तुम्ही याला लावायचं आहे किंवा तुम्ही याचं सेवन देखील करू शकतात. उंबराचं जे फळ आहे किंवा उंबराचा जो चीक आहे तो तुम्ही व्यवस्थित लावा आणि व्यवस्थित वापरा. उंबराचे फळ तुम्ही धुवून घ्या, जेणेकरून याचे कोणतेही बॅक्टेरिया तुमच्या शरीरात किंवा शरीरावरती जाणार नाहीत आणि तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम बघायला मिळणार नाहीत. मित्रांनो, रक्त वाहत असेल किंवा लघवीतून रक्त येत असेल, अतिस्राव होत असेल किंवा कोणाला गवर झाले असतील, कांज्या झाले असतील तर याच्यावरती देखील उंबराचे फळ गुणकारी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला उंबराचे फळ घ्यायचे आहे, त्याला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेलात टाकून तुम्हाला जिथं कांज्या झाला आहेत त्या ठिकाणी लावायचं आहे. रक्तस्रावामध्ये किंवा लघवीतून रक्त येत असेल तर अशावेळी तुम्ही उंबराचं कच्चं फळ चावून चावून खाल्ल्यावर तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल. मलेरिया झाला असेल किंवा हिवताप आला असेल तर अशा परिस्थितीमध्ये देखील उंबराची जी साल आहे ती खूप महत्त्वाची आहे. यासाठी तुम्हाला उंबराची साल व्यवस्थित वाटून घ्यायची आहे आणि त्याला दुधात मिक्स करून त्याचं सेवन करायचं आहे. ज्या व्यक्तीला हिवताप आला असेल किंवा मलेरिया झाला असेल त्या व्यक्तींसाठी ही उंबराची साल खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, एवढंच नाही तर गलगुंड झाला असेल किंवा शरीरावरती पुरळ झाल्या असतील आणि पुरळमुळे छोट्या छोट्या जखमा झाल्या असतील तर अशा परिस्थितीमध्ये देखील उंबराचा जो चीक आहे तो खूप उपयोगी आहे. जिथं तुम्हाला पुरळ झाले आहेत तिथं तुम्ही उंबराचा जो पान आहे किंवा हिरवं उंबर तोडून त्याचा चीक लावू शकतात. याच्यामुळे तुमच्या पुरळवरती खूप फायदा होतो आणि तुम्हाला आयुष्यात कधीच पुरळ बघायला मिळणार नाही. मित्रांनो, उंबराचे जे पान आहे, तुम्ही उंबराच्या पानावरती छोटे छोटे फोड आलेले बघितले असतील तर हे फोड दुधात वाटून ज्या व्यक्तीला कांज्या झाल्या आहेत त्याला द्यावे. हा उपाय केल्याने कांज्यावरती खूप चांगला फायदा दिसून येईल. जर तळपायांना जळजळ होत असेल, तळपायांची आग होत असेल किंवा तिथं फोडं आले असतील, तळपायातून रक्त वाहत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला उंबराची फळे वाटून त्याचा लेप तुम्हाला तळपायांना लावायचा आहे. असं केल्याने तुमच्या तळपायांची जी उष्णता आहे ती कमी होईल, रक्तस्राव कमी होईल, फोडं आले असतील तर ते देखील कमी होईल. तर असे भरपूर फायदे आपल्याला फक्त या फळापासून मिळतात. माहिती आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.